नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते। बघा, 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता व सर्व सेवेतील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करण्यात आले। तसेच शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर टीईटी कंपल्सरी याविषयी एक परिपत्रक देखील काढण्यात आले होते। तर तुम्हाला माहीतच आहे की जानेवारी महिन्यामध्ये टीईटी परीक्षा झाली आहे। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दर महिन्यामध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली आहे। तर जे शिक्षक सेवेमध्ये आहेत व परीक्षा पास केली आहे, जानेवारीमध्ये टीईटीचा निकाल लागला आहे, त्या निकालाचा काही फायदा होईल का, तर हे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असतील का, याच प्रश्नाचे उत्तर एका बातमीद्वारे आपण बघणार आहोत। तर बघा, लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी आहे, जानेवारीतील टीईटी उत्तीर्ण पदोन्नतीची संधी। बातमी अशी आहे की आपल्याला सर्वांना माहितीच आहे, पदोन्नती बढतीची जी यादी आहे, पात्र शिक्षकांची जी यादी आहे ती जिल्हा परिषदने 27 नोव्हेंबर 2025 रोजीच प्रसिद्ध केली होती। तर बघा, आता जानेवारीमध्ये जे शिक्षक पास झालेले आहेत, पहिल्याच प्रयत्नात टीईटी पास होऊन ज्यांनी ही टीईटी दिली आहे ते पहिल्याच प्रयत्नात टीईटी पास झाले आहेत, तर अशांनाही संधी मिळेल का, तर यासाठी काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। हे 17 जानेवारी 2024 रोजी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, तर मग यांना पदोन्नती मिळेल किंवा नाही, तर याचे उत्तर दिलासादायक आहे। या शिक्षकांना नक्कीच पदोन्नती मिळणार आहे। तर इथे शेवटी तुम्हाला एक सांगते मित्रांनो, बघा, या बातमीतून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली का, की जे 32-33 जे शिक्षक आहेत ज्यांनी याचिका दाखल केली होती, हे पदोन्नतीसाठी पात्र आहेत। म्हणजे यांचा वयाचा जर आपण विचार केला तर बघा, यांनी पहिल्याच प्रयत्नात एवढे वय असताना सुद्धा जिद्दीने अभ्यास करून टीईटी परीक्षा पास केलेली आहे। यातून आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणाच मिळते। तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा जिद्दीने टीईटीचा अभ्यास करायचा आहे आणि टीईटी पास करायची आहे। तर हीच बातमी तुम्हाला द्यायची होती, मला ही महत्त्वाची वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि येणारी टीईटी परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर कमेंट नक्की करा। धन्यवाद।